मक्का पिकाच्या अळीसाठी यारकर शेतकऱ्यांसाठी ठरते वरदान। वापरा यारकर, व्हा बेफिकीर। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गोपाल आडे, स्पार्टा ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीमध्ये कार्यरत। मित्रांनो, या प्लॉटमध्ये आपण 3 तासावर यारकर GR या प्रोडक्टचा डेमो दिला होता। तर भाऊकडून आपण विचारून घेऊया की त्यांना त्याचे रिझल्ट कसे वाटले। नमस्कार भाऊ। नमस्कार। तुमचं नाव? विष्णू डाकणे। विष्णू डाकणे? विष्णू अंबादास डाकणे, राणा चांदा एक्को, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। मोबाईल नंबर 9764206785। आणि आम्ही अडी चक्कर मक्का आहे, त्यात आम्ही 12 तासाला यारकर टाकलं होतं अगोदर। त्यात टाकल्याच्या नंतर आम्हाला फरक जाणवला त्याचा। डबल आम्ही 5 किलो आणलं आणि डबल टाकून दिलं त्या पुन्हा डबल। आता हे जे अगोदर 12 तासाला वापरलेलं आहे आणि ज्या ठिकाणी वापरलेलं नाही, याच्यातला फरक काय दिसतंय? याच्यातला फरक म्हणजे याच्यावर आळीच नाही राहिली, बिलकुल काहीच बिलकुल आळी नाही राहिलेली आहे। आणि ज्या ठिकाणी टाकलेलं नाहीये त्याच्यावर आळी आहे, त्याच्यावर खूप आळी आहे, खूप आळी आहे। हे बघा हे, आणि याला आपण सकाळीच टाकलंय ज्या ठिकाणी, तर ही आळीवरती येऊन सकाळीच टाकलं याला, सकाळी टाकलंय। आळी मेलेली भैया? मेलेली 100% 100% मेलेली आहे ना? मेलेली। हा, बाकी आता इकडचं जे 12 तास आहे, याच्या ग्रेनरी मध्ये वाढ काय फरक आहे? वाढीमध्ये एकदम क्वालिटी काळी खाप आहे त्याची, काळी खप क्वालिटी आहे, क्वालिटी काळी खाप आहे। वाढ बी पाहा तुम्ही, आता अर्ध्या फुटाचा फरक पडेल ना त्यात, अर्ध्या फुटाचा फरक पडलाय। तुमचे जे शेजारी आहे, शेतकरी आहे, त्याला तुम्ही काय सांगसाल? सांगणारच नाही मी त्याला, आमची चांगली रेती म्हणून त्यांना आळी राहत नाही, रिझल्ट चांगला आहे, कोणासोबत वाढ करती, मक्का काळी खापराती। आता ह्या 12 तासाला टाकायला किती दिवस झालेत? 8-10 दिवस झाले असत। 10 दिवस झाले? कुठं आळीची अंडे कण काही दिसतंय? काहीच नाही काहीच नाही ना? एकदम मक्का काळी खाप आहे। धन्यवाद।